लालबावटा रिक्षा चालक संघटना C2 सोलापूरच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन सादर करण्यात आलं। लालबावटा रिक्षा चालक संघटना C2 सोलापूरच्या वतीनं अध्यक्ष नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन सादर करण्यात आलं। राज्य शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे सोलापूर शहरात रिक्षांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढून व्यवसायात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे। रिक्षा चालकांना उदरनिर्वाहापुरतही उत्पन्न मिळणं अशक्य झालं आहे। याबाबत शासनानं निर्णय घेऊन नवीन परवाने तातडीनं बंद करावेत। राज्य परिवहन प्राधिकरणाच्या जाचक नियमामुळे सोलापूर शहरातील ऑटो रिक्षा चांगल्या आणि सुस्थितीत असतानाही 15 वर्षानंतर मोडीत काढाव्या लागत आहेत। पुण्यासारख्या शहरात ऑटो रिक्षांची वयोमर्यादा ही 25 वर्षे करून त्याची अंमलबजावणी केली जाते, परंतु सोलापुरातील परिवहन कार्यालय रिक्षा चालकांच्या न्याय्य मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। केंद्र शासनानं अधिसूचनेद्वारे निर्देशित करून संगणकीय प्रणालीत बदल करून अधिकचं शुल्क आकारून वाहनं चालवण्यास मान्यता दिली आहे, परंतु सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय केंद्रीय अधिसूचनेचा अनादर करत ऑटो रिक्षा मोडीत काढत आहे। या शिष्टमंडळात संघटनेचे जनरल सेक्रेटरी सलीम मुल्ला, उपाध्यक्ष आरिफ मणियार, अनिल मोरे, रफिक पिरजादे, कमलाकर वाघमारे, हमीद दौलताबाद, रशीद मैंदर्गी, मंसूर पठाण, मंजूर दर्जी, इरशाद शेख, विनोद फुले, दत्ता कांबळे, मल्लीनाथ बिराजदार, सैफन शेख, पप्पू सुर्वे, आदिल अत्तार, मोहम्मद अली फारूक हंजगीकर, आरिफ तारकश यांच्यासह रिक्षा चालक सहभागी होते। सोलापूर शहरामध्ये प्रचंड रिक्षा झालेल्या आहेत। सध्या त्यांना ग्राहक मिळणं मुश्किल झालेलं आहे। अशात नवीन परवानगीचं शासनाने जी भूमिका घेतली आहे त्यामुळे अर्धपूर्ती राहण्याची पाळी आलेली आहे। तर या शहरातला सर्वे करा, टेक्निकल दृष्ट्या या ठिकाणी नवीन परवाने देणं गरजेचं आहे का याचा विचार करा आणि त्या पद्धतीनं नवीन परवाना देण्याचा बंद करा। सगळ्यात दुसऱ्यात महत्त्वाचं पुण्याच्या RTAने निर्णय घेतलेला आहे 20 आणि 25 वर्ष। सोलापुरात अजून निर्णय झालेला नाही। भारत सरकारचं GR आलेलं आहे, दंडाबद्दल सुद्धा GR आलेलं आहे, कामकाजाबद्दल सुद्धा GR आलेलं आहे। RTO ऑफिस म्हणजे नुसतं दलालाचा सुळसुळाट झालेला आहे आणि अशाच पद्धतीनं असे एक दिवस सगळ्या रिक्षावाल्याला घेऊन RTOचं ऑफिस बंद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही।